खतरनाक आहे तुम्हाला माहिती. साधा जेवणारे पत्रकार नाही आहे, त्याला पुरणपोळीच पाहिजे. एवढा सध्या पूर्ण राजकारणाचा माहोल पूर्ण महाराष्ट्रात आपल्या क्रीडा मंडळाची बातमी घे. अरे जाऊ दे, 21 केले. सतीश साखरे 31,000 आहे. सतीश भाऊ साखरे त्यांचे पुढच्या वर्षासाठी 31,000 सत्कार घ्या. आता एक नंबर तिच्या बायकोचा सत्कार घ्या. म्हणजे ठीक आहे. तो साखरे वहिनी यांचा माजी पंचायत समिती उपसभापती ते करून घ्या लागते. नवऱ्यांचं समजा 31,000 कबूल केले, बायको प्रेशर टाकते, त्यासाठी बायकोने प्रेशर नाही टाकावं म्हणून माजी उपसभापती माननीय रेखाताई साखरे यांचा सत्कार मंडळाचे सचिव माननीय गायकवाड सर करण्याची मी त्यांना विनंती करतो. कोषाध्यक्ष आता जास्त बक्षीस घेऊ नका, कोणती त्याच्या पुढच्या वर्षी जातील. मंडळाचे कोषाध्यक्ष राजेंद्रजी गायकवाडे त्यांचा शाल गुच्छ देऊन सत्कार करतील. व्यासपीठ समिती सत्कार घ्या. संजय भाऊ गावंडे आले, आपली दानदाती कृपा त्यांनी मंचावर यायचा आहे. संजय भाऊ भीमरावजी गावंडे त्यांनी आम्हाला न बिलकुल बोलले तसेच शब्द झेलले आणि पावती फाटली असे संजय भाऊ भीमरावजी गावंडे यांचा सुद्धा सत्कार इथं आमच्या मंडळाचे कोषाध्यक्ष हे सुद्धा करणार आहे. राजूभाऊ गायकवाडे आपल्या राजूभाऊ होले यांना इथं मंचावर सत्कारासाठी. मंडळाचे जगदीशभाऊ बर्डे मंडळाचे काही सदस्य असतील ठाकरे भाऊ या मंचावर. पाणी पाठवा पिण्यासाठी कॅन. मंडळाचे सदस्य मैदान समिती रेखाताई यांचा सत्कार पहिल्यांदा होत आहे. रेखाताई साखरे माजी उपसभापती यांचा सत्कार इथं आमच्या मंडळाचे कोषाध्यक्ष राजेंद्रजी गायकवाड आणि उपाध्यक्ष राजू बोले एक नंबर आणि 2 नंबरच्या ग्राउंडवर कॅना जाऊ द्या. ह्या खाली कॅना तिकडे जाऊ द्या. चला ज्यांच्या खिशाने बिल्ले आहेत मला उभं नका दिसू. कॅमेरामन काही कार्यकर्ते गॅलरीत बसले नाही तर कॅमेरा फिरवा म्हणजे आमच्या स्क्रीनवर दिसतील बिल्ले लोक गॅलरीत कोणी बसलाय काय तर. कारण तसं बिना बिल्ल्याचं इकडे नाही पाहिजे, तसं बिल्लेवाला तिकडे नाही पाहिजे. अरे बोलू बोलू थकून किती वेळ संजय जी भीमरावजी गावंडे आवाज ऐकून काना पाकून मंडळाच्या वतीने इथे हेतूची सत्कार होणार आहे. मंडळाचे कोषाध्यक्ष उपाध्यक्ष होले राजेंद्रजी गायकवाड मी सचिव इथं सत्कार आयोजित करतो. जगदीश एक फोटो घ्या. संभाजी योगेश हिंगणी मॅच चालू आहे. संभाजी दर्यापूर वर्सेस हिंगणी मॅच चालू आहे. 55 किलो गटातील सामना हा. गायकवाडे सर गावंडे सर म्हटलं ते खतरनाकच आहे. माझी आहे मस्त मस्त रेडर चालू आहे. 1 कोटी रुपये त्यांनी भेटले न मागतात ते अनाउन्स करतात. ना तुम्ही काही जबरदस्ती करता. दर्यापूरचा रेडर जातो. शाल सोबत घ्यायचे आहे. राजेंद्रजी गायकवाड यांचं लिखित एक पुस्तक आहे ते सुद्धा पकड मारली भाऊ. सत्कार घेतात सोबत घ्यायचा आहे. दांडे सर एक तुमच्यावर जबाबदारी आली. पुढच्या वर्षीच्या मॅचेस आपण घेणार नव्हतो पण यावर्षी हे बक्षीस सर्वांनी दिल्यामुळे हे मॅचेस घ्यावे लागतात. पण पुढच्या वर्षी तुम्हीच पळून न जा यासाठी तुमच्याकडून आम्ही अपेक्षा बाळगतो की पुढच्या वर्षीचं सचिवपद हे तुम्हाला कंटिन्यू ठेवावं लागेल. बिलकुल धन्यवाद. दिल्लीला भार आम्ही तो सांभाळलाच आहे. गणेशरावांनी मागील 3 महिन्यात पहिल्यांदा 4 जणांची आणि पहिल्यांदा आजीमाजी कबड्डीपटू गावातील जे खेळाडू यांची एक मिटिंग घेतली आणि काय करायचं आणि 4 लोक आम्हाला उभं करून एक तारीख घोषित करून टाकली. 26 नोव्हेंबर 3 महिन्याच्या अगोदर काहीच नसताना 1 रुपया खिशात नसताना कुठची व्यवस्था नसताना अबे एक आहे तर मग दुसरी कारण ना ट्रॅक्टर गेला म्हणते पाणी आले. ट्रॅक्टर पाणी आणायला गेला म्हणते. हॅलो. यानंतरचा होणारा सामना चांदूर बाजार वर्सेस वैष्णवी क्रीडा मंडळ दर्यापूर. दुसरा सामना 65 किलो दुसऱ्या फेरीतील. आता वैष्णवी क्रीडा मंडळ दर्यापूर चांदूर बाजार उपस्थित आहे. मंगेश साखरे यांनी गणेशराव साखरेंची भेट घ्यायची आहे. मंगेश साखरे यांनी गणेशराव साखरेंची भेट घ्यायची.
प्रवेश कुमार थे. काय 7-12 झाले पाहिजे. त्याच्यानंतरचा होणारा 65 किलोचा वरंगडातील दुसरा सामना चांदूर बाजार वर्सेस वसई क्रीडा मंडळ दोन्ही चमू उपस्थित आहे. चांदूर बाजारचा चमू उपस्थित आहे मैदान क्रमांक 2 वर. मला एक समजून नाही राहिलं, जे गॅलरीवर लोक बसले आहेत, तुम्ही एवढे चूप आहे की जसं तुम्हाला कबड्डी समजत नाही. कोणाला असं वाटतं बायकोने हाकलून दिलं म्हणून बसला, कोणाला असं वाटतं की हाताही नाही याने म्हणते प्रेक्षक. नाही तर काय होते, माय बायकोने म्हणजे हाकलून देतो, मी चुपचाप एका पिक्चर मध्ये गेलो, म्हणजे शॉर्टपर्यंत पिक्चरच समजला नाही. तुम्हाला जर कबड्डीचं समजत नसेल तर तुम्ही चुप राहा, पण तुम्हाला जर समजत असेल टाळ्या कल्लोळ हा पाहिजे. हा आता पण या दुर्भाग्य असं आहे, कोणा पॉईंट मारला नाही तरी तुम्ही कल्लोळ करून राहिले, त्याला लोफर म्हणतात. पॉईंट मारल्यानंतर हे करा, पॉईंट मारल्यानंतर कल्लोळ करा. हेच तर लोक मारलीची शान आहे. आम्ही जरी मॅचेस भरत असो पण कीर्तन असलं तर त्याला प्रेक्षक पाहिजेत ऐकण्यासाठी, श्रोते पाहिजेत. आता कबड्डीच्या मॅचेस जर आम्ही भरवल्या आणि तुम्ही जर प्रेक्षक नसले त्याची मजा येत नाही. म्हणून म्हणतो तुमच्यामुळे या माऊलीच्या कबड्डी महोत्सवाची शान आहे. तुम्ही आहात म्हणून तुमच्यासाठी आम्ही मॅचेस भरवतो. यानंतर पॉईंट जर मारला तर बिलकुल कल्लोळ करतात. आमच्या मंडळाचा सैल नवलकार, आमच्या मंडळाचा सैल नवलकार, त्याला माहिती कॅन घाण लागते काही घाण लागते म्हणून तो गॅलरीवर येऊन बसला. असे लोक पाहिजेत मंडळात. काय करायचं गणेशराव, कालच मी तुम्हाला सांगितलं होतं, कबड्डी का खेल समझने के लिए इंसान के पास भेजा चाहिए और खेलने के लिए बहुत बड़ा कलेजा चाहिए. सर्व प्रेक्षकांवर भेजा आहे, कारण त्यांना कबड्डी समजते. आता ते तुम्हाला दिसतील. तुम्हाला कॅमेरामॅन यांनी सुद्धा त्यांच्याकडे लक्ष द्यायचं आहे. मला तर कधी कधी असं वाटतं आपल्याला भेजा नाही, आपण कामधेन धंद्याने लॉस मध्ये असलेल्या मॅचेस घेऊन राहिलो, त्याने दाखवून राहिलो. गणेशराव, जेव्हा कबड्डीचे सामने आयोजन झाले, या सामन्यांचं आयोजन आपण कधी नफा ना तोटा या तत्वावर काही आयोजन केलं नाही. थांबलेले कबड्डी सामने आपण पूर्व सुरू केले आणि मैदान क्रमांक 2 वर दोन्ही ठिकाणी स्कोअर बोर्डची व्यवस्था, स्क्रीनची व्यवस्था आणि निसर्गाने दिलेली साथ. यानंतरचे सामने मैदान क्रमांक 1. यानंतर ज्या चमू आहेत त्यांची नावं मी घेतो, त्यांनी हजर राहायचं आहे. मैदान क्रमांक 57 किलो वजन गट, छत्रपती क्रीडा मंडळ अमरावती, चेतना क्रीडा मंडळ परतवाडा. छत्रपती क्रीडा मंडळ अमरावती, चेतना क्रीडा मंडळ परतवाडा, दत्तात्रय क्रीडा मंडळ मंगळूर कांबे, न्यू सोमनाथ क्रीडा मंडळ समशेदपूर. दत्तात्रय क्रीडा मंडळ मंगळूर कांबे, न्यू सोमनाथ क्रीडा मंडळ समशेदपूर या